तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। पंढरी नगरीत होणार शिव महापुराण कथा। चेअरमन अभिजित पाटील। कथेचे आयोजन श्री क्षेत्र पंढरपूर येथे दिनांक 25 ते 31 डिसेंबर 2023। पंडित प्रदीप मिश्रा यांचे भव्य शिव महापुराण कथा सोहळ्याचे मोठ्या उत्साहात होणार स्वागत। चेअरमन अभिजित पाटील। दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री अभिजित आबा पाटील यांनी पंढरपूर येथील आपले संपर्क कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेऊन वैकुंठ चतुर्थीच्या हरिहर भेटीचा सहयोग साधून श्री क्षेत्र पंढरपूर येथील चंद्रभागा मैदान येथे पूजनीय पंडित श्री प्रदीपजी मिश्रा महाराज यांचे भव्य शिव महापुराण कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे जाहीर केले। सदरचा कथा सोहळा दुपारी 1 ते 4 या कालावधीमध्ये होणार आहे। सदर सोहळ्यास येणाऱ्या भाविकांच्या महाप्रसादाची व्यवस्था देखील केलेली आहे। या धार्मिक कार्यक्रमाने नवीन वर्षाचे स्वागत होणार असून श्री क्षेत्र पंढरपूर येथे या कथा सप्ताहास पंढरपूर शहरामध्ये आषाढी यात्रेप्रमाणे सुमारे 10 लाखाच्या आसपास भाविक येणार असल्यामुळे पंढरपुराची आर्थिक उलाढाल वाढणार आहे। तसेच पंडित श्री प्रदीपजी मिश्रा महाराज यांचीही श्री विठ्ठलाच्या नगरीमध्ये कथा व्हावी अशी पूर्वीपासून इच्छा असल्याचे त्यांचे भाचे श्री समीर यांनी सांगितले। यावेळी चेअरमन श्री अभिजित पाटील म्हणाले की या धार्मिक कार्यक्रमामुळे पंढरपूर धार्मिक पर्यटन केंद्र करण्याचा नवीन संकल्प असल्याचे सांगितले। याबरोबरच पंढरपूर शहर व आसपासच्या भागातील देवतांची पुरातन ऐतिहासिक मंदिरे यांची माहिती या सोहळ्याच्या ठिकाणी ठेवणार असल्यामुळे सर्व भाविक भक्तांना संपूर्ण पंढरपूर शहर व परिसराची देवतांची इत्थंभूत माहिती मिळणार असून तेथील देवस्थानच्या गावांचीही आर्थिक उलाढाल वाढणार असल्याचे सांगितले। पंडित श्री प्रदीपजी मिश्रा महाराज यांचे 24 डिसेंबर रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे आगमन होणार असून श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास भेट देऊन पंढरपूर येथे आगमन झाल्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन शहरामध्ये त्यांची प्रदक्षिणा मार्गावरून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे। यावेळी पंढरपूर व परिसरातील भाविक भक्तगणांना नागरिकांना सदर कथा सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री अभिजित पाटील यांनी आवाहन केले। येथे धार्मिक आणि हे वातावरण आहे आणि त्याच्यामध्ये अजून एक आपल्या भेट म्हणून जे पूर्वीपासून वैकुंठ चतुर्थी दिवशी आपल्या इथे हरिहर मिलन होतं, त्या पद्धतीनं हरिहर म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट, तर त्याचा आता योग पकडून आपण पंढरपूर येथे परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा महाराज यांची भव्य शिव महापुराण कथा, जे महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर आज त्यांचे फॉलोअर्स आहेत आणि त्यांची इच्छा होती की पंढरपूर येथे हा कार्यक्रम व्हावा आणि त्यासाठी विठ्ठल प्रतिष्ठान व आमचे सर्व सहकारी या निमित्तानं तो कार्यक्रम आयोजित करतायत आणि त्यासाठी त्यांची काही लोक सोबत घेऊन त्यांचे भाचे समीरजी आहेत आणि 25 डिसेंबर 2023 ते 25 डिसेंबर 2023 नवीन वर्षाचं स्वागत आपण हे धार्मिक वातावरणामध्ये त्या ठिकाणी करतोय आणि या निमित्तानं पंढरपूरला ज्या पद्धतीने आषाढी एकादशीला गर्दी होती त्याच धर्तीवरती पंढरपूरला 7 दिवसाची आषाढी होण्यासारखं या कार्यक्रमासाठी कथा ऐकण्यासाठी महाराष्ट्रातनं 5 ते 10 लाख लोक हे मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी येत आहेत। त्यासाठी आपण 5 ते 6 लाख स्क्वेअर फूटचा मंडप त्या ठिकाणी चंद्रभागा मैदानावरती करतोय आणि त्या माध्यमातून ज्या भक्त आहेत, ज्या धार्मिक लोक आहेत, त्यांचं सगळ्यांची तिथं कथा दुपारी 1 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत या टायमिंगमध्ये महाराजांची राहील आणि या माध्यमातून मी एक पंढरपूरकर म्हणून माझी ही अपेक्षा होती की 10 लाख लोक पंढरपुरात महाराष्ट्रातून येत आहेत आणि ती 10 लाख लोक जर पंढरपुरात आली आणि प्रत्येकानं 500,000 रुपये खर्चले तर माझ्या पंढरपूरचं अर्थकारण देखील मजबूत होईल आणि 7 दिवसाची वारी पंढरपूरकरांना मिळेल। या माध्यमातून पंढरपूरचे अर्थकारण मजबूत होईल। अर्थकारण मजबूत होत असताना महाराष्ट्रातल्या कित्येक भक्तांना पंढरपूरला यायचं असतं परंतु निमित्त नसतं, तर हे निमित्त पण या माध्यमातून घडल आणि महाराजांची इच्छा होती की विठ्ठल भगवानांच्या दरवाज्यात आपल्याला कथा करायची आहे। यांच्या प्रतिष्ठानचं नाव देखील विठ्ठल सेवाच आहे। विठ्ठल सेवा आहे ना, विठ्ठल सेवा समिती, म्हणजे ते महाराज देखील विठ्ठलाचे भक्त आहेत आणि मग हा मिलाप
करणं आणि पंढरपूरच्या अर्थकारणाला पंढरपूरचं महत्त्व अजून दुगणित करणे आणि पंढरपूरला धार्मिक पर्यटन हा नवीन एक खुला करणे ह्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं आम्ही यात पुढाकार घेतोय। या माध्यमातून पंढरपुरात येणाऱ्या भक्त भाविकांमुळं पंढरपुरातल्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यापासून मोठ्या सगळ्यांपर्यंत त्या ठिकाणी त्याचा नक्की अर्थकारणाला फायदा होईल। आणि आजच आपण जर बघितलं तर पंढरपुरातला कुठलंही हॉटेल, लॉज किंवा धर्मशाळा ह्या सगळ्या 100% आज बुक झाल्यात, का तर 1 महिना आधीच त्यांची घोषणा झाल्यामुळं। तर हे वातावरण धार्मिक पर्यटन आपल्या इथं सुरू व्हावं या माध्यमातून आम्ही एक नवीन त्या ठिकाणी एक संकल्पना करतोय की जिथं आपला हा पॅन्डॉल आहे त्या पॅन्डॉलच्या बाजूला आम्ही आपल्या पंढरपूर तालुक्यातले जे काही आजूबाजूला मंदिरं आहेत, धार्मिक स्थळं आणि धार्मिक पर्यटन, तर त्याची सगळ्याची माहिती आपण त्या ठिकाणी लावतोय। त्याचा फायदा असा आहे की नारायण चिंचोलीचं सूर्यनारायण मंदिर हे आपल्या भारतात 2च आहेत, परंतु याची माहिती नसल्यामुळं पंढरपूरला आलेला भाविक फक्त पांडुरंगाला पाया पडून जातो, परंतु ती माहिती लावल्यामुळं तो नारायण चिंचोलीचं मंदिरात दर्शनाला जाईल, मग देगावला संध्याकाळी देवीला जाईल, विष्णुपदाला जाईल, गोपाळपूरला जाईल, मग जिथं जिथं आपल्या इथं आपल्या आजूबाजूला बघितलं तर हे खरं शंभू महादेवाचं हे करतोय। तर रांजणीला शंभू महादेवाचं मंदिर आहे, कोर्टीला महादेवाचं मंदिर आहे, आपल्या इथं गुरुसाळ्याला आहे, आजूबाजूला जिथं जिथं आहेत त्या सगळ्या याची माहिती आपण त्या ठिकाणी लावतोय। त्याच्या माध्यमातून आलेला भाविक हा फक्त पंढरपूर मर्यादित न राहता पंढरपूरच्या असलेल्या ग्रामीण भागाचं देखील पर्यटन वाढत, त्या ठिकाणी चिंचणीला प्रमोट करणं असेल, आजूबाजूच्या सगळ्या बाजूला त्या ठिकाणी सगळ्याची ॲडव्हर्टाइजमेंट केल्यामुळं त्या माध्यमातून ह्या धार्मिक स्थळाची ओळख निर्माण होईल आणि मग खऱ्या अर्थानं पंढरपूरला धार्मिक पर्यटन हा नवा पर्याय खुला करावा अशा ह्याच्यातून ही संकल्पना आम्ही आणतोय। आणि आपण सगळेजण पंढरपूरवासीय यासाठी तयार व्हावं आणि जसं आपण वारीच्या आधी आपलं सगळं मटेरियल भरतो तसं आपण त्या पद्धतीनं पंढरपूरवासीय तयार व्हावं आणि जेणेकरून आलेल्या भाविकांचं मोठ्या मनानं स्वागत करू आणि या भाविकांना त्या ठिकाणी 7 दिवस या आलेल्या भाविकांची पॅन्डॉलमध्ये राहण्याची सोय आहे आणि त्याची सगळ्यांची जेवणाची सोय माननीय खासदार बंडू जाधवसाहेब परभणी यांनी त्या ठिकाणी स्वीकारली आणि या सगळ्यांना अन्नदान हे ते करणार आहेत आणि त्यांच्यामुळंच ही सेवा करण्याची मला संधी मिळाली। त्यांच्यामुळं महाराजांचे भाचे आणि महाराज हे सगळेजण त्या ठिकाणी येत आहेत। महाराजांना Y+ सेवा आहे आणि त्यांना खूप मोठी मोठी लोक त्या ठिकाणी फॉलो करतात, त्यामुळं त्यांना भेटीला ते देखील येतील। आत्ताच त्र्यंबकेश्वर झाली, जळगाव झाली आणि आत्ता अमरावतीला आहे आणि अमरावती झाली की आपल्याकडे येतील। 16 तारीख ते 20 तारीख अमरावती आणि तिथून झाली की आपल्याकडं 25 तारीख। तर त्यामध्ये 24 तारखेला महाराज पुण्यावरून इकडे येणार आहेत। तर आम्ही आता त्याचं असं प्लॅनिंग त्यांना सुचवलंय, तर ते अप्रूव्हल देतील की 24 तारखेला आल्यानंतर येताना विठ्ठल कारखान्याला भेट देतील, तिथं छोटं पोतेपूजन किंवा असा एक कार्यक्रम घेऊ, तिथून पंढरपुरात येतील, पांडुरंगाच्या दर्शनाला जाणार आहेत। तर ती नगर प्रदक्षिणा जी आहे तर आगमनाच्या निमित्तानं त्यांचे भाविक हे 4 दिवस आधीच येऊन थांबतात, तर ते आले त्यांच्या माध्यमातून एक भव्य असा रोड शो त्यांचा होईल, त्या माध्यमातून एक वातावरण